तुम्ही कधी असं ओल्या म्हणजे कोवळ्या कणसाच्या मक्याचा चिवडा कधी खाऊन बघितलासा घरात केलेला? तर कणी आज आपण अगदी चरचरीत आणि सोप्या पद्धतीनं घरात कणी मक्याचा चिवडा कसा करायचा ते सांगते. कमी साहित्यामध्ये ह्यामध्ये मी कोवळी कणसं असतात की नाही त्याचे दाणे काढून घेतले आणि ते काळं डाग येईतोपर्यंत कणी तसंच भाजून घ्यायचं, तेल घालायचं नाही. ते भाजल्यानंतर काढून घ्यायचं. त्यानंतर त्याच कढईमध्ये तेल घालायचं. तेल चांगलं तापलं की मोहरी, जिरा टाकायचा. ते तडतडलं की कांदा टाकायचा. कांदा थोडासा कणी ह्याला जास्त लागतो आणि तेल पण थोडंसं जास्त प्रमाणात टाकायचं म्हणजे अगदी चरचरीत चांगला होतो आहे. त्यानंतर हळद टाकायचं, तिखट मीठ तुमच्या चवीनुसार कमी जास्त केलं तरी चालतं आहे. मी इथं आमची कोल्हापूरची चटणी वापरलेली आहे. ते टाकलं की थोडंसं परतायचं आणि ते मक्याचे दाणे टाकायचे आणि बारीक गॅसवर वाफ येऊ द्यायची. अशी चांगली वाफ येईपर्यंत कणी 3 ते 4 मिनिट असं वाफवत झाकण ठेवायचं, काढायचं. मध्येच असं चमच्यानं परतवायचं म्हणजे लागू शकते कारण ह्यात आपण पाणी घालायचं नाही. तसंच करायचं. कोवळे दाणे घ्यायचे. जर जरासं जून असं आहे असं वाटलं ना थोडंसं पाणी शिंपडलं तरी पण चालतं आणि 4-5 मिनिटानंतर गॅस बंद करायचा.